गोंदिया जाता मला माहिती. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आज नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण मतदारांचे आणि नागरिकांचे मी आभार मानतो. नागपूर जिल्ह्याच्या जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने आपल्याला 317 नगरसेवक, 22 नगराध्यक्ष या ठिकाणी दिले. विकसित नागपूर जिल्हा करण्याकरता मतदान झालं. आपण देवेंद्रजी महाराष्ट्राच्या विकासाचा जो आपण संकल्प केला, विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035, विकसित महाराष्ट्र 2048, हे जे मॉडेल महाराष्ट्रात दिलं, असंच मॉडेल आम्ही नागपूरमध्ये तयार करण्याचा या ठिकाणी विश्वास जनतेला दिला. आम्ही जनतेला सांगितलं की 2029चं नागपूर कसं असेल, 2035चं कसं असेल, 2047चं कसं असेल, या आधारावर मतं मागितले. खरं तर फार मोठं यश या ठिकाणी मिळाला आहे आणि जनतेला माननीय देवेंद्रजीवर, माननीय नितीनजीवर विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी, नितीनजी या जिल्ह्याला, या शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवतील, आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड मजबूती देतील, या विश्वासाने जनतेला त्या ठिकाणी मतदान केलं. 2014 ते 19 हा काळ जनतेने आपला बघितला, मधला काळही जनतेने बघितला आणि आताचा काळ. आपण या ठिकाणी पालकमंत्री असताना मधल्या काळात देवेंद्रजी पालकमंत्री होते, तेव्हा आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मजबूती दिली, पूर्ण विकास निधी डीपीसीचा माझ्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याच्या मजबूतीकरता दिला. आणि आता तर मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी आता हेडवाईज सांगत नाही, पण यावर्षी नागपूर जिल्ह्याला देवेंद्रजींनी 6,500 कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे. इरिगेशन, रस्ते त्या ठिकाणी सर्वच योजनेमध्ये. आणि आता तर आपण या ठिकाणी जे डीपीसी आपल्याकडे आहे, यावर्षी महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या पद्धतीचं अनुदान 1250 कोटी रुपयाची डीपीसी नागपूर जिल्ह्याची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला दिली. त्यातला आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा आपण संकल्प करणार आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही. मी खरं तर या ठिकाणी जनतेचे आभार मानताना भारतीय जनता पार्टीच्या, आपल्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी पक्षाला दिवस आले आहेत. या ठिकाणी आपले डॉक्टर पोद्दारजी, सुधाकर कोळेजी, आपले सागर मेघेजी, आपले आशिष देशमुखजी, आपले चरण ठाकूरजी, दोन्ही अध्यक्ष आनंदराव आणि मनोहरराव आणि सर्व कार्यकर्ते, आपला पूर्ण कोरग्रुप, सर्वांच्याच नावात मी या ठिकाणी घेऊ शकणार नाही. आपले कोठेकरजी, आपले संघटन मंत्री यांनी खूप प्रचंड या ठिकाणी सर्वांनी मेहनत केली. अशोकराव मानकरजी आहेत. यावेळी देवेंद्रजी या जिल्ह्यातले आपले सर्व कोरग्रुपचे, जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते, म्हणजे एवढी एकसंघ भाजपा, कुणी कार्यकर्ता घरी बसला नव्हता. सर्व जुने नवीन कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत होते, रामराम मेहनत करत होते, जीवात रान करत होते. या ठिकाणी रात्रंदिवस थंडीमध्ये फिरत होते. 1-1 वाजता 2-2 वाजेपर्यंत आमचा कोरग्रुप बसत होता आणि यातनं मला 2-2 वाजायचे, तेव्हा 2 वाजता आमची बैठक व्हायची. खरं तर खूप मेहनत केली आहे. खरं तर आपल्यावर प्रचंड विश्वास जनतेने केला आहे. आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. 317 नगरसेवक आणि 22 नगराध्यक्ष आणि विकसित नागपूर हा जो आपण संकल्प केला, त्यामुळे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकाच्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. नगराध्यक्ष म्हणून आपल्याला आपले शहर चांगले करायचे आहेत. सोबतच आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागणी या ठिकाणी आवश्यक आहे. कारण काही कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिलं नाही, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आदेश मानून त्यांचे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज परत घेतले. त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि खरं तर आजच्या निवडणुकीपासून पुन्हा आपल्याला दुसऱ्या विजयाकडे जायचं आहे. हा विजय पूर्ण विजय नाही आहे. आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारी लागायचं आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या कमीत कमी 2-250 पदाधिकाऱ्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या तयारीकरता आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. एवढंच नाही
तर नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता तयारी करायची आहे. आणि देवेंद्रजी आपण विश्वास देतो, जसं नागपूर नगरपालिकेमध्ये आम्ही या ठिकाणी उच्चांक गाठला आहे, तो तसाच उच्चांक नागपूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होईल, महायुतीचा होईल. आणि आम्ही 2-3 बहुमताने नागपूर जिल्हा परिषद निवडून आणू, 51% मतं निवडून आणू. आणि जसं आता आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करताय, तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बोलवाल आणि आमचा सर्वांचं अभिनंदन आपण कराल, कारण आम्ही तशी तयारी केली आहे. आम्ही या ठिकाणी तयारी लागणार आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगतो की आपल्याला आता सर्वांना मिळून पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता काम करायचं आहे. व्यासपीठावरचे नेते, खाली उभे असलेले सर्व नेते, आपण सर्व नेते या ठिकाणी बसलेले प्रमुख जबाबदार पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत. आपल्या सर्वांना मिळून आता जो जिल्ह्याचा विकासाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विजयाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी देवेंद्रजी आम्ही प्रयत्न केला काटोल जिंकण्याचा, पण त्या ठिकाणी थोडा आम्ही कमी राहिलो. आपले नगरसेवक निवडून आले. मोप्यामध्ये काही 60% मतांनी आम्ही या ठिकाणी 58 मतांनी आम्ही पराभव झाला. 10 नगरसेवक आले, पण तिथे थोडा पराभव झाला. आम्ही रामटेकमध्ये आणि पारसिवलीमध्ये तर या ठिकाणी चर्चा करून लढलो आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि त्यामुळं निश्चितपणे एक मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे. मला विश्वास आहे की आपण आज आमच्या नागपूर जिल्ह्याकरता, आपल्या नागपूर जिल्ह्याकरता, या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त विकसित जिल्हा करण्याकरता प्रचंड मदत आम्हाला कराल, एवढी आशा अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं.